त्यावेळी आम्हाला राजकारण म्हणजे कसं बाहेरचं माहित नव्हतं. तिथं गेल्यावर कळालं की राजकारण काय असतं. त्यावेळी मी सेक्रेटरी या पदाला उभारलो होतो. माझ्या विरोधात मोहिते पाटील होते अकलूजचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अध्यक्ष झालो मी शहराचा. भाजप साहेबांचं त्यावेळी आलेलं सापडलं नाही, त्यांनी परवा वारलं. मी माझ्या बुलेटवर त्यांना राचेटींच्या घरी सोडलो. मथुरादास बुत्रा अँड सन्स तिथं मी रोज सकाळी 7ला झाडू मारून साफसफाई करून पूजा बिजा करून बसत होतो 7:30-8ला. 82ला आपलं बाबा कदरी पंजाब तालीम पैसे जेव्हा दगडफेक मला आत घातले 83-84ला आत घातले, 3 दिवस मला कोण सोडवायला चाल नाही. पण मी थोडक्यातच विचारतो, थोडक्यातच उत्तर द्या. काँग्रेस आता का सोडायला लागलेत? सोडालेत माझा प्रश्न नाही तो. मी राजीनामा दिलाय. पण ह्या मैत्रीमध्ये तुमच्या आमदार देशमुखांचा अभाव त्यांची माझी मैत्री. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज एक विशेष अतिथी आहेत आणि विशेष या अर्थी की कसब्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मित्र कंपनीमध्ये सगळ्यात जीवाभावाचा मित्र या अर्थी बोलतोय की आज इतकं सगळं करून झाल्यानंतर अनेक पदं भूषवली. जसं की सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन आहेत, सोलापूर जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष आहेत, सोलापूर महानगरपालिकेची माजी नगरसेवक आणि शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आणि एकूणच त्यांचा जो प्रवास आहे खूप रंजक आहे. विशेष म्हणजे तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे मैत्री जपतात त्या मैत्रीचा देखील आस्वाद आपण त्यांच्याकडून आपण घेणार आहोत. असे किस्से आणि अशा काही घटना की ज्या पडद्याच्या मागे घडल्यात पण लोकांपर्यंत आले नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. तर चर्चेला सुरुवात करू. नमस्कार साहेब. नमस्कार. आभार. खूप दिवसानंतर 2 टप्प्याच्या प्रयत्नानंतर तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल विशेष आभार आमच्या परिवाराकडून. साहेब काही अडचणी होते म्हणून तुम्हाला नाही, व्याप वाढलाय तुमचा हे आम्ही मान्यच करायला पाहिजे. पण मी प्रेक्षकांच्या मार्फत तुम्हाला एक प्रश्न विचारतो की प्रकाश वाले हे तर आम्हाला सगळ्यांना सुपरिचित आहेत, पण प्रकाश वाले हे कौटुंबिक परिचय किंवा त्यांचा वैयक्तिक परिचय कसा असेल आणि काय आहे? मी प्रकाश संगप्पा वाले, राहणार उत्तर कसबा. आता सध्या माझे आई वडील आहेत नाही येत. आम्ही 6 भाऊ, 1 बहीण. बहीण सुद्धा वारली. 6 भाऊ आणि आम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये राहतो. विभक्त राहतो सगळेजण, खरे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतो. मूळचे कुठले? आम्ही मूळचे सांगली तालुक्यातील जत म्हणून, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणे म्हणून गाव आहे. उमराणी. हा, माझे वडील तिथनं त्यावेळी जवळजवळ एक 50-60 वर्षापूर्वी, 60-70 वर्षापूर्वी तरी तिथनं चालत आले. चालत त्यावेळी काय नव्हतेच ना, असं काय हेच नव्हतं, चालत सोलापूरला आले. बर, ते उमराणी गाव सोडण्यामागचं कारण काय असू शकतं? गरीबी. माझ्या वडिलांची फार फार 2 भाऊ होते, 2 मिळून चालत आले सोलापूरला. इथं आल्यानंतर सोलापूरमध्ये मेकॅनिक चौकमध्ये इथं भारत भुवन मध्ये हॉटेल होतं. भारत भुवन आपण ऐकलं असेल, सोलापूरचं प्रसिद्ध हॉटेल. तरी म्हणजे जुन्या माणसांना माहित आहे ते भारत भुवन, काही लोकांना सुद्धा माहित असेल. ते माझे वडील तिथं वेटर म्हणून काम केले. माझे वडील काका. मी जन्माच्या अगोदर. म्हणजे तुमचा जन्म कधीचा? 60चा आहे. 60चा म्हणजे त्याच्या अगोदर एक 10 वर्ष धरू. 10 वर्ष म्हणजे मोठे भाऊ, माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ, 1 बहीण, ते 10-12 वर्ष सोडून. म्हणजे 45-50च्या दरम्यानला तरी तिथनं चालत आले. येऊन इथं भारत भवन मध्ये नोकरी केले. 2 भाऊ होते तरी. एक मोठे इरप्पा काडपावाले, दुसरे माझे वडील संगप्पा काडपावाले. ह्याने इथं नोकरी केले. नोकरी करत करत बाकीचं बाहेरचं सांभाळत माझी आई सुद्धा प्रत्येकाच्या घरी भांडे कुंड्याला जात होती. भांडे कुंड्याला जाणार, काही ठिकाणी स्वयंपाक करायला जाणार. असल्या परिस्थितीतनं माझे वडील थोडं थोडं करत अशा टाकीमध्ये एक छोटंसं कॅन्टीन घातलं, ढकलगाडी. असं ढकलगाडी असते की तिथं माझे वडील
घरातले माझ्याही तिथं काम करणार, दिवसभर लोकांची तिथं काम करणार, रात्री तिथं काम करणार. भांडे घासायला जायचे म्हणजे कुठल्या भागामध्ये? चौपाड भागामध्ये. बरोबर. चौपाडमध्ये मानेचा वाडा होता आहे मोठा आहे. हो हो हो. त्या वाड्यामध्ये आम्ही भाडेकरी होतो. मला म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट, माझ्या आईने सांगितलेली गोष्ट, तिथं आम्ही भाड्याने होतो. आम्ही तिथं जवळजवळ मी जन्माच्या अगोदर ती गोष्ट तिथं त्यांनी जवळजवळ 5-6 वर्ष काढले. ढकलगाडी केली तिथं. ढकलगाडी करत करत ते हॉटेल म्हणजे चांगलं चाललं. चालत चालत तसंच त्यांनी तिथं एक हॉटेलला रूपांतर झालं, विजय रेस्टॉरंट म्हणून. त्यावेळी माझं लायसन होतं बघा हॉटेलचं 1953 का 54चं लायसन आहे. सर मी इथे म्हणजे आपण त्या विषयावर येणारच आहोत, पण त्या अगोदर मला विचारायचं की इतक्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये एकूण तुम्ही किती भावंड? ते सांगतो. आम्ही एकूण 6 जण. 6 जण आणि एक बहीण. शिक्षण वगैरे कुठे झालं? माझं शिक्षण सोलापुरातच झालं. कुठल्या शाळेत? सिद्धेश्वर हायस्कूलला. सिद्धेश्वर हायस्कूलला. त्यावेळेस बऱ्यापैकी ती चांगली शाळा होती. हो, त्यावेळी बऱ्यापैकी होतं. आणि तिथं मी माझ्या सगळ्या भावाचे शिक्षण तिथं झालंय. फक्त मोठ्या भावाचे शिक्षण माझ्या नार्थकोट प्रशालेत झालं. नार्थकोटमध्ये ते नव्हता. नंतर माझे 2 नंबर भाऊ सिद्धाराम म्हणून त्यांचं शिक्षण तिथं. मग बाकी सगळे आम्ही तिथंच शिकलो. मग आता काय करतात तुमचे भावंड? त्यांचे व्यवसाय आहेत. त्यांनी त्या व्यवसायात आहेत. माझा व्यवसाय वेगळा आहे, त्यांचे व्यवसाय वेगळा आहे. सगळे विभक्त मध्ये राहतो एका ठिकाणी. प्राथमिक शिक्षण सिद्धेश्वरला, माध्यमिक सिद्धेश्वर. त्यावेळी कसं होतं माहिती आहे का, 10वी पर्यंतची शिक्षण हे शाळेतच होतं. आणि ज्यावेळी मॅट्रिक परीक्षा जी म्हणते SSC, ती SSC पहिल्यांदा जेव्हा आलं 1975ला, त्यावेळी माझी सेकंड बॅच, फर्स्ट बॅच 74-75. मी 75-76ची बॅच माझी. 10वीची पहिली बॅच तेव्हा तिथं होती. नंतर 11वी सुद्धा शाळेतच होते, ज्याला आता FYGC म्हणतात. ते सुद्धा शाळेतच आम्ही काढलं. मग SYGC ला कॉलेजला गेलो. मग दयानंद कॉलेजला मी तिथं ऍडमिशन घेतलो, तिथं गेला. शालेय जीवनामधले काही मित्र आठवतात? हो, चांगलं आठवतात की माझे जवळजवळ एक त्यावेळेचे आम्ही परवा गेट टुगेदर केलं संगमेश्वर कॉलेजमध्ये. संगमेश्वरच्या पाठीमागे ती CBS शाळा काढत नवीन पब्लिक स्कूल म्हणून, तिथं आम्ही एक मोठं गेट टुगेदर केलं. त्यावेळी जवळजवळ 70 विद्यार्थी जे महाराष्ट्रातनं इकडे तिकडे विखुरलेले त्यावेळी आमच्यावर असले, ते सगळे एका ठिकाणी आलो होतो. सगळे एका ठिकाणी आलो. काही पुण्याला आहेत, काही मुंबईला आहेत, कोकणात आहेत, काही एकटा तर फॉरेनवरून आलता. खास इथे देशपांडे म्हणून, त्याला फॉरेनमध्ये आता सगळे रिटायरमेंट झाले. तर आता आमची 65 चालू आहे. सगळे रिटायरमेंट झालेत. खरं फॉरेनला जो होता खास इथं राहुल कुलकर्णी म्हणून, देशपांडे म्हणून, तरी खास ह्या कार्यक्रमाला जुने मित्रांच्या आठवणीसाठी आला होता. क्या बात. आणि माझ्याबरोबर धर्मराज काडेदेव होते, मल्लीनाथ मसरे होते, राजकुमार गंभीरे होते. आता जे गंभीरे आहेत नरेंद्र, त्यांचे मोठे भाऊ होते. अशोक गायकवाड म्हणून होते. माझ्यावरचे कबड्डी प्लेअर होता नॅशनलचा, महाराष्ट्राचा अशोक गायकवाड, वारला तो सुद्धा. मसरे तर हॉकी प्लेअर होता. दिलीप गव्हाणे हॉकी प्लेअर होता. हे सगळे माझे क्लासमेट. म्हणजे फार मोठी तुमची आमची तेव्हाची जी टीम होती ना शाळेतले, जवळजवळ सगळे विद्यार्थी एक चांगल्या हुद्द्यावर होते. आतापर्यंत रिटायर झाले. मग शालेय आता एक अरविंद मोकाशी म्हणून कॉलेजमध्ये मित्र झाला. SBIचा मुख्य म्हणून रिटायर झाला, महाराष्ट्र लेवलचा मुख्य बॉस म्हणून. DCM म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मेन बॉस अशोक अरविंद मोकाशी म्हणून परवा रिटायर झाला तो. कॉलेजमध्ये आल्यानंतरचा काय बदल? दयानंद कॉलेजमध्ये कसं, मला पहिल्यापासून 5वी पासूनच मला जरा सगळ्याशी जवळीक व्हायचं प्रयत्न करणार, सगळ्याशी बोलायचं, करायचं, मजा करायचं, खेळायचं, मारामारी करायचे. हे शाळेच्या दशेमध्ये फार काही झालं. त्यामुळे शाळेतच मला ते एक प्रकारचं म्हणतात की लहान पोराचं पाळण्यात पाय दिसते. तेव्हा मला तिथं मॉनिटर केलं गेलं. जे 5वीला मॉनिटर झालो मी, तिथून 11वी पर्यंत मीच मॉनिटर माझ्या वर्गाला. नंतर 11वी झाल्यानंतर 12वीला मी जेव्हा ऍडमिशन घेतलो दयान कोला, तेव्हा CRB मीच झालो. पहिल्यांदा CR झालो. त्यावेळी कसं होतं त्या CRचं राजकारण त्यावेळी आम्हाला राजकारण म्हणजे कसं बाहेरचं माहित नव्हतं. तिथं गेल्यावर कळालं की राजकारण काय असतंय, म्हणजे बाहेरचे लोक इन्व्हॉल्व. आता माझ्या विरोधात जो होता 11वीचा विद्यार्थी, 11वी पास झाल्यानंतर त्यांची पिढी
म्हणते. आमचं ते 12वीला आला होता त्यावेळी, 12वीला त्याने आला होता. त्याचं नाव ते एक नट होतं की हो, हिंदी नट होता दाढीवाला, कबीर बेदी सारखं दिसत होता. त्याचं नाव आपलं माझ्या जवळचं मित्र आहे, वारलेत त्यांनी आता. चाटी गल्लीमध्ये राहत होते, त्यांचं दुकान वगैरे चाटी गल्लीमध्ये होतं आणि काँग्रेसचा कार्यकर्ता होता. त्याचं ओळख इंदिरा गांधी, राहुल गांधी बरोबर, सॉरी राजीव गांधी, अजून राजीव गांधीचे भाऊ संजय गांधीचे खास होते ते माझ्या अपोजिटला उभारले होते त्यावेळी. त्यावेळी नव्हते एवढा मोठा प्रस्त असलेला त्यांनी त्यावेळी नव्हते तसं. त्यावेळी त्यांनी कबीर बेदी होता. कबीर बेदी तुमच्यासाठी, माझ्यासाठी म्हणजे त्यांनी काही मोठं असं त्यावेळी नव्हतं. हे सगळं बाहेर पडल्यानंतर ज्यांचे त्यांचं म्हणजे विश्व तयार झालं. पण एक माझ्या विरोधात त्यांनी जेव्हा उभारला तर प्रतिमा असं होती की स्मार्ट, सगळे पोरं नव्हतो ना त्यावेळी. तसं नव्हतं मी त्यावेळी, असं एकदम वाळला होतो. हे होतं हिप्पी कट, त्यावेळी हिप्पी कट, बेल बॉटम असं फॅशन होते. हातामध्ये असं बटन नव्हते, गोल राऊंड होतं त्यावेळी. अजून सुद्धा माझ्याकडे 1-2 शर्ट असतील तसं त्यावेळेचे, मला येत नाहीत खरं. ठेवलं एक राहू दे आपल्याला कधी. त्याला बेल बॉटमची पॅन्ट आहेत अजून सुद्धा माझ्याकडे, तसं ठेवले. त्यावेळी असं पॅन्टला चैन लावत होते खाली, खाली चैन होती, ते सुद्धा आम्ही केलेले आहे. त्यावेळी कबीर बेदी माझ्या विरोधात होते. आणि काय लीला झाली पुन्हा टोक, मी निवडून आलो त्यावेळी. लीला झाली का नाही, प्रेम करणारेच माझे जे विद्यार्थी होते सहकारी माझ्यावर जे होते 10वी 11वीला शाळेत सिद्धेश्वरला, जवळजवळ सगळी बॅच तिथे आलती, सगळे जवळ. आणि काही विद्यार्थिनी सुद्धा आमच्यावर होते तिथं. जे त्यावेळी विद्यार्थी कॉलेजला कमी, माझ्या वर्गात बघा सगळं 6 विद्यार्थिनी होते. 6 विद्यार्थी, फक्त 6 विद्यार्थी. आणि विद्यार्थी आम्ही 50-60 म्हणा चालेल. प्रमाण खूप कमी, मुलींचं प्रमाण कमी, 6-7. त्यात एक टीव्ही रशियाचारी म्हणून एक आमचे प्रिन्सिपल होते त्यावेळी, त्यांची मुलगी होती आमच्या वर्गात. त्यांचं नाव सुवर्णलता नरसिंहाचारी त्यावेळी आमच्या इथं. आणि आता सध्या ते डॉक्टर सुवर्णलता एक त्याच प्राचार्य म्हणून बाहेर पडले, त्याच संस्थेतनं. असं ठाणेदार आहेत, नेणे आहेत, फार मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत सगळे आमच्या वेळचे विद्यार्थी. त्यावेळी माझ्यावर जे 11वीला होते ते, 10वी 12वीला होते ते. मग त्यावेळी काय झालं, मला एक असं इगो होतं, कोण मुलीला बोलायचं नाही, आपण सगळे व्यवस्थित राहायला पाहिजे, कुणाला छेडछाड करायचं नाही. माझ्यासमोर कोण काही छेडलं की मारच खायला समजायचं. त्यावेळेच्या माझ्या कुठल्याही मित्राला विचारा, ते मुलीला कोण छेडणं अजिबात पटणार नाही. त्यामुळं मुली ऑटोमॅटिक माझ्याकडे आकर्षित होणार. काय झालं की वाले बोलत सांगायचं. कॉलेजमध्ये, दयान कॉलेजमध्ये कसं होतं, त्या आजूबाजूला जरा त्रास होता लोकांचा, आणि त्यावेळी कोण येत नव्हते आमच्या भीती. इनफॅक्ट आम्ही विद्यार्थ्याची बाजू घेणार. आणि त्यावेळी एक सर्व सर लोक, सर्व प्राचार्य तिथं जे प्रिन्सिपॉल होते, उलट मला सांगणार, हे प्रकाश तिथं हे झालं बघ जा, हे प्रकाश तिथे ह्या विद्यार्थ्याला त्रास झाला, त्या विद्यार्थ्याला त्रास. पोरांना मित्रांना वगैरे पार्टी द्यायची. मी CRला निवडून आलो पहिला. पार्टी बिर्टी अजिबात नाही. का बरं? अजिबात नाही. अहो तो रूल्सच होता ना त्यावेळी. असेल खरं, मी कधी कुणाला 1 रुपये, एवढं नगरसेवक असताना सुद्धा 1 रुपये दोन, 1 सेकंद, मी कुणाला दारूची पार्टी वगैरे दिली आज. मी 7 वर्ष तुमच्या हाताखाली काम केलं, काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो. तुम्हाला आठवत आहे का कधी तुम्हाला जेवायला पैसे दिलो किंवा दारू प्यायला पैसे दिलो, कोणा कुठल्या पत्रकाराला दिलो? आठवत आहे तुम्हाला? अजिबात नाही. मला ते आवडत सुद्धा नाही. मी स्वतः करतो खरे, लोकांना कधी मी हे करत नाही त्यामध्ये. आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा कुठलाही विद्यार्थी असं माझ्याकडं पैसे मागायला किंवा पार्टी करायला अशी नाही. चहा पाणी नाश्ता हे तर रेग्युलर होतं त्यात करणे. आणि मी बाहेर पडलो की 50 पोरं माझ्यावर राहणार चहा प्यायला. त्यावेळी मी कॉलेजला कधी तर गेले तर माझ्या घरी येत होते 40-50 पोरं. का बरायला नाही शाळेला, कॉलेजला म्हणून. पण कॉलेज, दयानंद कॉलेज जेव्हा कॅन्टीन होती का? आप्पा कॅन्टीन होती का बाजूला? बाजूच्या बंडगरची कॅन्टीन वगैरे? बंडगरची कॅन्टीन खाली होती, आप्पा कॅन्टीन इथं वर होती. ते आता सध्या आरटी ऑफिस होतं बघा तिथं, पाठीमागच्या साईडला होतं. आता आरटी ऑफिस तिथं मी निघालाय, त्यावेळेला आरटी ऑफिस होते तिथं होतं ते आप्पा कॅन्टीन तिथे होती. आम्ही रोज तिथं सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी सगळं, असं काय आम्हाला वाटत नव्हतं तसं काय.
एकदम कॉलेज फ्री जीवनामध्ये सगळेजण आले म्हणजे विशेष असं लक्ष ठेवतात की बाबा मी इथंपर्यंत कॉलेज जीवन करेन किंवा इथंपर्यंत शिक्षण घेईन मग मी नोकरीला जाईन. त्यावेळेस नोकरी म्हणजे अगदी इझी सहज उपलब्ध होणारी गोष्ट. असं काही विजन वगैरे नव्हतं कधी प्राध्यापक व्हावं किंवा शिक्षक व्हावं, एखाद्या जॉबला चांगलं जावं, MPSC द्यावं? मी 12वी झाल्यानंतर FY ला होतो. FY ला एक विषय राहिला माझं पहिल्यांदा. त्यावेळी तिकीट होतं, पुढे ऍडमिशन घेता येत हो, होतं. हो. मग मला ते पहिल्या सेमिस्टरमध्ये ते विषय काढायचं होतं. हा. त्यावेळची अशी परिस्थिती होती की FY झाल्यानंतर पोलीस PSI ची परीक्षा देता येत होती. हा. कुठलीही परीक्षा देता येत होती FY झाल्यानंतर. हो, हो. कुठलीही परीक्षा. मी नेव्हीला ऍप्लिकेशन केलतो, सांगली बँकेत ऍप्लिकेशन केलतो FY झाल्यानंतर, आणि PSI ला ऍप्लिकेशन केलतो. आणि विशेष सांगतो साहेब तुम्हाला, मला तिन्ही ठिकाणी निवड झाली. निवड झाली? माझी तिन्ही ठिकाणी. नेव्हीला माझ्याबरोबर माझ्या वर्गातला माझा मित्र प्रकाश रुपनर म्हणून त्याची निवड झाली. पूर्ण ड्युटी करून त्यांनी आता रिटायर झालाय. आणि आता फॉरेनला असतो तो. ऐका तर त्यानंतर सांगली बँकेत लागली. सांगली बँकेच्या इतिहासमध्ये सांगली बँक पहिला तेव्हा मंगळवारपेठ पोलीस चौकीच्या बाजूला एक मोठं हॉल होतं, त्या हॉलमध्ये होतं. त्यानंतर मग तिथं पहिलं खातं आमच्या वडिलाचं. पहिलं सांगली बँक जेव्हा सोलापुरात आलं ते पहिलं खाते क्रमांक 1 संगप्पा काटापावाले त्यांचं. आणि PSI ची नोकरी आली. मग आमचे वडील आमची आई मला वट नोकरी करायची नाही का? काय त्यांचं तसं धोरण असेल त्यावेळी धोरण. आताचं धोरण आहे नोकरीला जावा, शिका, मोठे व्हा, नोकरीला जावा. आता तुझं लय झालं, घरी बस म्हणले मला. FY तरी मी शिकलो, सोडा, घरी बस म्हणले आमच्या आई वडील. म्हणजे आता बस. कुठपर्यंत झालं मग शिक्षण? माझं BCom पूर्ण झालं. BCom पूर्ण कम्प्लीट झालं. कम्प्लीट. आणि विशेष सांगतो तुम्हाला, मी FY जशी GS जेव्हा झालो, UR झालो, CR झालो. CR झाल्यानंतर UR व्हायचं असतंय. UR ची परीक्षा पास, UR चे इलेक्शन जिंकलो मी. जिंकल्यानंतर त्यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटी होती. शिवाजी युनिव्हर्सिटीची इलेक्शन होती, चेअरमन सेक्रेटरीची, अध्यक्ष आणि सेक्रेटरी, 2 इलेक्शन असते. फार मोठे असते, अख्खा महाराष्ट्र त्यात असते. वरच्या लेवलनी सुद्धा सगळे पुढे लोक असतात. त्यावेळी मी सेक्रेटरी या पदाला उभारलो होतो. माझ्या विरोधात मोहिते पाटील होते अकलूजचे. कुठले वारले प्रताप सिंग होते. आणि माझ्याकडनं इकडनं मी माझ्या पाठीशी माडिक होते कोल्हापूरचे. मुन्ना माडिकचे कोणतं वडील वगैरे असेल त्यावेळी, कोण मला तेवढं ध्यान नाही. प्रताप सिंग मोहिते पाटीलचं कसं फेमस व्यक्ती होती, जरा मोठं म्हणजे सोलापुरातला असल्यामुळे मला परिचित होता. अशी इलेक्शन मध्ये मी त्यावेळी सेक्रेटरी पदावर उभारलो होतो. आणि त्यावेळी एकच मताने पडलो तिथं. बरोबर. मग त्या दरम्यान असं एक स्ट्रॅटेजी असते किंवा राजकीय पुढाऱ्यांचे संपर्क यायचे? त्यावेळी माझे संपर्क चालू झाले ना, सगळे वर खाली सगळीकडे. मग माझे जस्ट मी चालू झालं माझे काय म्हणजे नमस्ते काँग्रेसचा आहे, मी BJPचा आहे. मी त्यावेळी ते BJP नंगणे होतं. आणि मी पहिला चॉईस केलो. माझे BCom जेव्हा झालं, SY ला जेव्हा गेलो मी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अध्यक्ष झालो मी शहराचा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे भाजपाचा त्याचा अध्यक्ष झालो मी. तिथे 1 वर्ष 2 वर्ष काम केलं. त्याचे ऑफिस होतं दत्त चौकात. आता जे शाळा होती 1 नंबर शाळा, ते समोर एवढे वर जायला आला. तर मी किशोर देशपांडे साहेबांच्या हाताखाली काम केलो, तुळजापूर साहेब यांच्या हाताखाली काम केलो, गजानन हंपी यांच्या हाताखाली काम केलो, राचेटी वकील होते त्यांच्या हाताखाली काम केलो. माझ्याकडे फोटो होता भाजपा साहेबांचं त्यावेळी आलेलं, सापडलं नाही, त्यांनी परवा वारलं. मी माझ्या बुलेटवर त्यांना राचेटींच्या घरी सोडलो. त्यावेळी बुलेट होती माझ्याकडे. माझ्याकडे बुलेट म्हणजे तेव्हापासूनच बुलेट आहे माझं BCom झाल्यावरच. इन बिटवीन माझे लई कष्ट झाले, ते तुम्हाला काहीच सांगितलं नाही अजून. म्हणजे काय? जसं की 6वी 7वी पर्यंत आमची परिस्थिती 10वी पर्यंत अवघडच होती जरा. मी मथुरादास बुत्रा म्हणून एक पिढी होती शोर मंगलगाच्या बाजूला लागून, मथुरादास बुत्रा अँड सन्स. तिथं मी रोज सकाळी 7ला झाडू मारून साफसफाई करून पूजा बिजा करून बसत होतो 7:30-8 ला. बरोबर. तिथं काम करत होतो. आणि त्याच्यानंतर रोज दुपारी 4 वाजता त्यांची वसुली करून आणणार, पुत्रांची वसुली, त्यांच्या दुकानची वसुली, सायकलीवर सोलापूर सगळं फिरणार.
एक वालेसाहेब की घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तुम्ही सगळेच कष्टाला लागले. कष्टाला भाऊ कुठे काम करायचे? मोठे भाऊ होते ना, त्यांनी हॉटेलमध्ये बसणार, त्यावेळी हॉटेल चालू हॉटेल झालं होतं, हॉटेल. हा. मग धाकटे दोन तुम्ही भाऊ लहान होते पुतळाकडे. माझ्यापेक्षा. धाकटा आणि 2 नंबरचा भाऊ हॉटेलात वेटरचं काम करतो माझ्याच हॉटेलमध्ये. मी इकडे काम करत होतो. माझी आई स्वतःच तिथं त्यावेळी जमीन किती एकर होती तुमच्या वडिलांकडे? काहीच शहरात? नव्हतं. काहीच नव्हतं. काही आमची काय बी नव्हतं. आज किती एकर आहे जमीन? माझी हिथं नाहीये, घाणगापूरला आहे. किती एकर आहे? जवळ असेल 70-80 एकर. म्हणजे काहीच हातामध्ये काहीच न घेऊन आलेले ते वाले. कष्ट फार आहे ना. साई भावांचं आमचं कष्ट आहे, हा. आमच्या आई वडिलांचं कष्ट आहे. चेष्टा आहे का? आज माझे वडील 93ला वारले, तेव्हापर्यंत त्यांनी कष्ट करत होते. 92 पर्यंत त्यांनी हॉटेलात बसत होते. इतकं कष्ट करून त्या कसब्यामध्ये आणि तिथं नाही आम्ही मानेच्या घरी राहत होतो पहिला, असं आहे. त्यानंतर थोडं बदल झाला. उत्तर कसब्यामध्ये बाबा काहीतरी मशीद आहे ना, त्या बोळामध्ये भाईकटी वाडा होता मोठा. भैकटी. हो. भाईकटी सराफ, मोठे सराफ होते सोलापूर. त्या वाड्यामध्ये 2 रूम मिळाले आम्हाला. तिथे एकच रूम. आमची फॅमिली वाढली ना. म्हणजे मी जन्मलो नव्हतो तिथं, इथं आल्यावर जन्मलो मी भाईकटीच्या वाड्यात. तिथं माझे 2 भाऊ 1 बहीण, आई वडील. त्यामुळं फॅमिली वाढली जरा. आणि काकाची बायको, त्यांना 1 मुलगी त्यावेळी. असं तिथं झालं. तिथं परत आम्ही इथं भाईकटी वाड्यात आलो. भाईकटी वाड्यामध्ये आल्यानंतर तिथं मी जन्मलो. मग माझा जन्म भाईकटी वाड्यामध्ये झाला 60ला. मग आमचे काका इथून बार्शीला स्थलांतरित झाले. बार्शीला. मग तिथं त्यांचे धंदे वगैरे त्यांनी वेगळं करू. मग आमच्या काकांना 3 मुलंच नव्हतं त्यावेळी. तर मी दर शनिवारी येणार, मला घेऊन जाणार. म्हणजे नंतर जरा वाढवू लागलं परिस्थिती आमचं. मग मी नोकरी चालू, काकांचं चांगलं चाललं, इथं आमच्या वडिलांचं चांगलं चाललं. त्यावेळी सोलापूरमध्ये मी काय तर 9वीला किंवा 10वीला आमची परिस्थिती छान झाली, व्यवस्थित झाली. मला आठवत आहे, जुनी ते चलती का नाम गाडीमध्ये गाडी होती बघा. हा. तो हा बरोबर आहे. असं टपाचं. हो हो हो. ती गाडी आमच्याकडे होतं. सोलापुरात जिल्ह्यामध्ये हातावर मोजण्या एवढ्या गाडीपैकी माझी वडील त्यावेळी गाडी घेतली. ती गाडी घेतली तुमच्या वडिलांनी? बापरे. म्हणजे जिद्दी माणूस. मग मी जन्माल्यानंतर कसब्यात जन्माल्यानंतर 1 वर्षाने इथं घर घेतले. आता जिथं राहतो तिथं मी एकदा लॉस आलं, सगळं एकदा परिस्थिती बिकट झाली. मग मी नोकरी चालू. कुठली नोकरी केली पहिले? धुतरापाशी. हो. 7वी 8वीला 6वी 7वीला पण नोकरी चालू झाली. मग तिथे 1 वर्षात परत सुधारली. त्यावेळी आता खरंच बोलतो, सगळ्या जगाला माहित आहे, माझे वडील सोलापूरमध्ये मटक्याचा धंदा करत होते. मटका म्हणजे माहिती आहे, मुंबई कल्याण वगैरे जे असतं ते धंदा करणार. ते चढ उतार होणार सारखं. एक दिवशी तर आम्ही घरच घाणवत ठेवणार. सगळंच असं. ज्यावेळी आमची डिग्री झाली, शाळा झाली, तेव्हा पहिल्यांदा मी बंद केलं होते. म्हणजे रतन खत्री आमच्या घरामध्ये 1980ला माझी डिग्री झाली. मला दुकानात बस म्हणले वडील. मी बसत नाही म्हणलं. का? धंदा बंद करा. माझे वडील ऐकले, त्यावेळी बंद केले. किती होता हो धंदा त्यावेळेस? त्यावेळी काय ते 30-40 हजार रुपये होतं. 30-40? हो. डेंजर हो सगळ्यात. 2 नंबर कधीही डेंजर. आज मी सांगतो तुम्हाला, किती मोठे मोठे नाव होते, कुठं आहेत दिसतेत कोण? कोणच नाही. त्यामुळे त्यावेळी काय देवाने मला सुबुद्धी दिली कोणाला, ते बंद केलं. आता रुपयाला काहीतरी मिळतात, त्यावेळेस किती असायचं? 1 आणा 1 रुपयाला 10 पैसे. एक पैशाला 10 पैसे. त्या पैसा होता त्यावेळी. 4 आणे 8 आणे एवढंच असणार. 4 आण्याला 4 रुपये, 2 रुपये. अरे बापरे. असा धंदा होता ते सुट्टा म्हणा, कोण ओपन क्लोज, संगम पाना, असं काय तर असतं ते. आम्ही पण ऐकूनच होतो. त्यावेळी हे सगळं झाल्यानंतर मी सोडून दिले सगळे विषय. 80ला क्लोज म्हणजे क्लोज. आणि वडिलांनी ते मान्य केले. आणि माझे काका तिकडे राहत होते बार्शीला. तिथं मी ते धंदा होता. मग तिथं ते धंदा होता. माझे वडील मग इथनं तिथे गेले. काका वारले, तिथे गेले. मग हे गोष्ट इथपर्यंत ठीक आहे, झालं. काय तर 87-88ला जेव्हा आमचं हॉटेलचं सुधारणा झाली, सगळं व्यवस्थित झालं, भाऊ लोक सगळं व्यवस्थित झालं, परत बार्शीला जाऊन आम्ही धंदा बंद करून टाकला. मी जाऊन तिथं जाऊन वडिलांना नाही बंदच करत. त्यावेळी सोपल साहेबांची माझी मैत्री झाली.
सोपल साहेबांशी मैत्री? त्यावेळी तिथं माहिती का आमदार होते तेव्हा? आमदार होते त्यावेळी. आमदार होते का? होते त्यावेळी मल्लिकार्जुन उंबरजे पण तिथं एक इन्स्पेक्टर होते. हा त्यांना माझ्या भावाला घेऊन जाऊन मी सांगितलं होतो की आम्हाला हे धंदा करायचा नाही. सगळं सोडून आलो तिथंच. बापरे. ह्याच्या अगोदर सोपल साहेबांची मैत्री झाली होती त्यावेळी आमदार नव्हते त्यांनी. कधी झाली ऍक्च्युली? मी जेव्हा युआरला इलेक्शनला उभारलो हा तेव्हा तेव्हा त्यांची माझी ओळख झाली. अरे कोण आहे ते वालेला बोलून घे म्हणले होते. हा त्यांनी ते बी मोठे प्रश्न होते ना हो त्यावेळी. हो हो मग माझे त्यांचे परिचय झाला. हा मग असं कधी तर भेटायचं 6 महिन्याला वर्षाला आलं की बार्शीला जायचं भेटायचं. मग हे धंदा होतं. मला त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन जरा वेगळं झालं ना. ते आकडेवाला आहे बंदच करून टाकावलं. हा बंद करून सोलापूरला आला. हा तेव्हा त्यांनी म्हणाले मग मला त्यांनी नाव ठेवून टाकले इंटरनॅशनल वीरशैव म्हणून. हे ऐकत नाही कोणाचं असं नाव ठेवून टाकलंय. लय त्यांच्याबरोबर तर माझं मस्त एकदम म्हणजे आजपर्यंत माझं चांगलं आहे. आजपर्यंत तुमचा टोन जमलेला आहे. एखादा दुसरा किस्सा सांगाल का? काय म्हणजे काय त्यांचा स्वभाव आहे काय? मी एकदा मुंबईला त्यांच्यावर गेलो होतो. म्हणजे मुंबईला मी गेलो होतो. मग तिथं भेट झाली मंत्रालयामध्ये कामानिमित्त गेलो होतो. भेट झाली. जिथं आम्ही जाणार तिथले सगळे कर्मचारी हसणार. सगळ्याला हसणार. काय विशेष? काय बी कॉमेडी करून म्हणजे काय आता उदाहरण नितीन का नितीन लय चिकना दिसायला दाढी बिडी लय वाढवला कुठली पोरगी पटली का तुला हसायला लय असं काय भिडभड नाही. एक मित्रत्वाचं नात्याप्रमाणे तरी सगळ्याची वागत होते. त्यामुळं सगळेजण त्यांना हे करणार. नाही त्यांच्या किस्स्यानी महाराष्ट्राचे बडे बडे किस्सा सांगतो. मी मुंबईलाच होतो. सोपल साहेब आणि सिद्धरामबाबू पाटील होते बघ. त्यांनी दोघांची जास्त कर त्यांच्यावर फायरिंग झाली मुंबईला. ह्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन मध्ये फायरिंग झाली विटीला. आम्हाला तिथं कळालं की लगेच. तोपर्यंत त्यांनी आले दामाला गेले केले हे गेले आले. चोपल साहेब काय झालं म्हणले ते फायरिंग झालं म्हणतो. माझ्यावर कशाला होते ते पोलादी पुरुष आहे बघा त्याच्यावर झालं म्हणले. पोलादी पुरुष कोण आम्ही विचारलं तर सोपल साहेबांचं नाव फेमस होतं ना. हे ते सिद्धरामबाबू पाटलावर झाले बंदूक लागले खरं काय बी झाले आले बघ माझ्या खाली उभारलं माझ्यावर आला तसं पडले तरी. आणि त्यांना बघायला गेलो कोण आहे सदग्रस्त मोठे एवढे. आम्ही पळत खाली गेलो. मग म्हणलं तरी म्हणले सोपल साहेब हे वाले बघ तुला बघायला आलाय खास म्हणले. नमस्कार हो काका म्हणलो. मग ओळख झाली त्यांची. म्हणजे पहिल्यांदा ओळख तिथं झाली त्यांची पाटला साहेबची. मग नंतर आमचं चांगलं व्यवस्थित झालं सगळं. नाही सोपल साहेबांच्या किस्स्यानी पवार साहेब देखील अगदी दाद खळखळून स्टेजवर म्हणत होते पवार साहेब एवढा खोटा कोण नाही म्हणून. स्टेजवर काय म्हणायचे दिलीप सोपल साहेब कुणावर विश्वास ठेवा खरं पवार साहेबवर विश्वास ठेवू नका. डेंजर माणूस आहे म्हणणार. हे त्यांच्या समोर 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 ऐकलेलं आहे मी स्वतः. तुम्ही पण ऐकलं असेलच कुठं तर. म्हणजे दिल खुलास असं काय मनात एक तोटावर असे काय नाही. जे आहे ते समोरच. ही जशी मैत्री तुमची गाजलेली आहे किंवा आता आम्हाला समजलं की सोपल साहेबांबरोबरचा एक किस्सा लातूरचेही मित्र तुमचे रवी गायकवाड हे तुमचे मित्र होते. रवी गायकवाडचं कसं झालं तरी पहिल्यांदा आमदार झाले. कुठं उमरग्याला. मग त्यांचे एक पाहुणे सोलापुरात राहत होते. कोण? राजा म्हणून माऊली स्वीटमीट मार्ट होतं त्यांचं आडनाव तेवढं ध्यानात येईन आता. त्यांनी वारलेत 5 दिवस झाले त्यांच्या संपर्कात. ते पंजाब नॅशनल बँकेमध्ये बँकेत कामाला होते? नाही बँकेत त्यांचं मोठं मिठाई दुकान होतं. बर उंचापुरा गोरेला होतं. वारलेत ते आता. स्वीट मार्ट चेळेकर बरोबर. चेळेकर स्वीटमीट मार्ट ते माझ्या जवळचे मित्र होते. त्यांचे पाहुणे होते. मग एक दिवशी रात्री त्यांनी येणार आहेत म्हणून फोन केले रवी गायकवाड साहेबांना ती या म्हणून. मग गेलो मी ते त्यांच्या घरी. त्यांचं घर त्यावेळी बघा माणिक चौकात बाजूच्या बोळात होते. ते इम्पिरियलचं शिलाईचं दुकान आहे की त्या समोरच्या बोळात होतं. कुणाचं ते राजा चिळेकर वर माडव. ते पाहुण्या त्यांनी जीप चालवत तिथनं आलेत. तिथनं जीप चालवत मुंबईला गेले पहिल्या वेळी. कोण? रवी गायकवाड साहेब. इथनं मुंबईला गेले त्याने जीप चालवत. रात्री काय तर 12:30 आले. जेवले आमच्याबरोबर. लगे गेले 1:30ला 2ला. त्यांचा सत्कार बिगर ते पहिली ओळख. मग राजाभाऊमुळे जायचं यायचं जरा संबंध वाढले त्यांच्याशी. अशी आमची मैत्री होती. ही जशी मैत्री आहे तसा एक म्हणजे तो संदर्भ पुढे येईल असं. पण शिंदे आणि सोपल ह्या 2 बेंडगोळीला कधी बघितलं का समोरासमोर?
म्हणजे काय तो एखादा किस्सा आठवतो का? शिंदे सुशील कुमार शिंदे साहेब आणि सोपल. मला काय तेवढं आठवत नाही. शिंदे साहेब तरी एकत्र काय आल्यावर. बर, जशी ही मैत्री तुम्ही टिकवली किंवा तुम्ही एन्जॉय घेतला त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या, कसब्यामधली मैत्री पण तुमची खास होती, हो. चर्चेची आहे. नाही, माझे सगळेच मित्र आहेत उत्तर कोण कोण आहे किस्सामध्ये. जरा सांगा की. सोमनाथ बोगडे, मल्लीनाथ मसरे, राजशेखर हिरे, बाळासाहेब मुस्तर आहेत, मल्लीनाथ दरोगो पाटील आहेत, फार जण आहेत असं. म्हणजे बिराजदार म्हणून आहेत. कुणाकुणाचं नाव घेऊन राजशेखर हिराबू राजशेखर हिरेबू म्हणलो की मी. म्हटलं तर हो म्हणलो. नाही, मला ऐकायला आलं नाही का राजशेखर तुम्ही- हिरेबू माझा जवळचा मित्र आहे. हा. असं आमचे एक तिथं मी कधी कोणाला कुठल्या मित्राला तोडलो नाही. जे वाढलेलेच आहेत, कमी काय म्हणजे नाही. मित्राला तुम्ही कधी तोडलं नाही, पण मित्रांनी तुम्हाला तोडलं, असं कोण मला तोडले बी नाही आजपर्यंत. असं कधी झालं नाही? त्यांच्या परिस्थितीने काय तर त्यांचं झालं असेल. खरं मी काय कधी कोणाला तोडलं नाही किंवा मला कोण तोडायचा प्रयत्न केला नाही. मग ह्या मित्रामध्ये आणखी एक नाव विसरले की तुम्ही, बोला की. विजयकुमार देशमुख हे तुमचे चांगलेच मित्र आहेत. हे कसं झालं माहितीये का, मी जेव्हा नगरसेवक झालो कधी 97 झालात? 97ला कुठून उभारले होते? उत्तर कसब्यामधला. उत्तर कसब्यामधून. किती नंबर वार्ड? त्यावेळी 55 नंबर वार्ड होता. 55. 55 नंबर काँग्रेसकडूनच. काँग्रेसकडनं. काँग्रेसकडून तुम्ही मग उत्तर कसब्यामध्ये उभारण्या अगोदर सामाजिक कामाचा ते सांगतो, सुरुवात- सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन मी तयार केलं. त्यामार्फत झाडे लावणे, रक्तदान शिबिर करणे, गरीब पोरांना मदत करणे, मेलेल्यांना 500 रुपये देणे, कोणाच्या घरी डिलिव्हरी झाली 5 रुपये देणे, असं प्रत्येक वेळी मी केलेलं आहे सगळीकडं. आणि मी 87 पर्यंत तिकडच होतो, RSS कडं. 87ला नंदकुमार मुस्तारे, हो. मी हम्म. आणि त्यावेळी बाळेज चौकामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेब, शरद पवार साहेब, अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेब, 4 जण आले होते. आमचं प्रवेश झालं त्यावेळी काँग्रेसमध्ये. नाही, पण तुम्ही किती वर्ष संघामध्ये काढली? जवळजवळ एक 5-6 वर्ष तर केले. 5-6 वर्षामध्ये म्हणजे संघ काय- म्हणून संघ नव्हते ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आता उदाहरणार्थ नाही, 81 विद्यार्थी परिषदेचं काम मला माहित आहे, पण ते विचार 82ला जेव्हा सकाळ दसऱ्या दिवशी हे असते, संचलन. संचलन असते की, हो. त्यावेळी आता त्यांची गर्दी झाली आहे. हम्म. कोण बी चालले तिकडं. हम्म. त्यावेळी तर आम्ही 7-8 जणच होतो. हम्म. वाजवणार एक पुढं 4, आम्ही एक 4 मागं. तसल्यामध्ये मी काम केलेलं आहे. त्यावेळी पंजाब तालीमपाशी जाताना दगडफेक झाले, मारले, आम्हाला जेलमध्ये घातले, एवढं सगळं भोगलंय. त्यावेळी सुद्धा यांनी किशोर देशपांडे होतेच माझ्यावर. म्हणजे ते तुमचे वरिष्ठ नेते. हा, वरिष्ठ. मग हे संघाची विचारधारा तुम्हाला पटली नाही म्हणून की सत्ता नाही, पाहिजे त्यावेळी म्हणून काय तुम्ही झालं, सत्ता बित्ता काय संबंध नाही. मी जवळ 1 वर्ष अगोदर सोडलो होतो हे इथं 87च्या राजकारणात याच्या अगोदर. का हो, राळे राजकर उभारले होते, तुम्हाला आठवतंय हो, 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 का? त्यावेळी त्यांचा प्रचारक होतो मी. राळे राजकरचा कट्टर समर्थक. आज सुद्धा राळे राजकर साहेब जिवंत असतील तर त्यांना विचारू शकता. राम तडोळकरांना विचारा, त्यांनी सांगतील. मी त्यावेळी राळे राजकरचं त्यांच्यावर बसून प्रचार केलेला आहे. तुमच्या विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणारे कोण कोण होते तुमच्या वयस्कर? माझ्या वयाचं आता आता तेवढं काय लक्षात नाही कोण. काही ठराविक मोठेच नाव लहान नाव कोणाचं माहितच नाही मला. आता जे मोठे झाल्याच कळाल ना मला. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ रघु कुलकर्णी म्हणून गोवा मेन बॉस झालेत, त्यांच्या हाताखाली मी काम केले. किशोर देशपांडे झालं, विश्वनाथ बेंद्रे झालं, त्यांच्या हाताखाली काम केलं मी सगळ्यांच्या. म्हणजे व्यवस्थित काम. मग जेव्हा हे खासदारकीला उभारले ह्यांनी, राचेटी साहेब खासदारकीला उभारले होते, त्यांनी पडले. त्यावेळी काय असं काय हेच नव्हते की असं स्टेज मारले, वरच आम्ही 4 जण भाषण करणारे, खाली कोणच नाही. दत्त चौकात टांगा स्टँड होतं तिथे. त्या टांगा स्टँड पाशी आम्ही हे मांडणार, मंडप मारून भाषण करणार. मी त्यावेळी आम्ही कार्यकर्ते, आम्ही सतरंजी घाल, स्टेजवाला बोलव, माईक लाव, माईक पूस, त्यांना पाणी आणू दे, ना चहा आणू दे. हे सगळे त्यावेळेचे ज्येष्ठ नेते सगळे, राजशेट्टी म्हणा, गजानन हंपी म्हणा, हे त्यावेळेचे निवांत म्हणजे वरिष्ठ नेते. सोडली का तुम्ही? ते सांगतो. मला जेव्हा 82ला आपलं बाबा कदरी पंजाब तालीम पैशी जेव्हा दगडफेक मला आत घातले,
83-84ला आत घातले. 3 दिवस मला कोण सोडवायला चाल नाही. आज माझ्या कार्यकर्ता जर कुठं अडला, माझ्या जवळचा कार्यकर्ता, तुम्ही काँग्रेस भवनमध्ये बघितला असाल, कुणाला जरी काय त्रास झाला तर मी स्वतः धावून जात होतो. त्यांचं पोलीस स्टेशन असू दे, कुठलं शाळा असू दे, कॉलेज असू दे, त्यांच्या मुलाचं असू दे, मुलीचं असू दे, स्वतः मी पळत जाऊन त्यांचं काम केलं. सत्ताच नाही ते माणसं कसे दसताना सुद्धा काम केलं मी. माझं नशीबच असं आहे हो, सत्तेत ज्यावेळी नव्हतो त्यावेळी सुद्धा बीजेपीचं काम केलं. जेव्हा आता काँग्रेसमध्ये काम केलं तर अध्यक्ष झालो तेव्हा सत्ताच नव्हती काँग्रेसची. अशी आमची अवस्था. तुम्हाला लाभली नाही. लाभली नाही अरे असं म्हणायची पडायची. मग ते सोडलं आणि मग तुम्ही काँग्रेसमध्ये 87 मध्ये प्रवेश केला आम्ही सगळेजण, मल्लीनाथ मसरे, मी, ते सगळेच. हा मग तिथं मग मला 87ला मला तिकीट मिळालं, नंदूला 92ला मिळालं. हा पॅच राहतो त्याच्यामध्ये, तुमच्या मैत्रीचा पॅच राहतो. काय मैत्री म्हणजे तुमची एक चर्चेचा विषय होतो. 92ला नंदू मुस्तर उभारला, हा श्री तम्माची आई उभारली. हा मग त्यावेळी आम्ही नंदूचं मसरेंचंच काम केलं ना. ते मित्र होते जवळचे, त्यांचे कामं केले आम्ही त्यावेळी. त्यांच्यावर राहणार सारखं अंगावर घेऊन काम करत होतो मी. मला एक सवयच होती, कुठलीही काम करायचं मनापासून करायचं, कुठं गद्दारी करायचं नाही. कुणाशी सुद्धा राहू दे, मी कधीही गद्दारी केली नाही. कुणाला इमानदारीनेच काम केलंय आणि कुणाला त्रास दिला नाही, कुणाकडे पैसे घेतले नाही, कुणाची 1 रुपयाची मिंदेत नाही. नाही पण तुमची मैत्री अशी होती की तुम्ही निघालो तर अख्खा कसबा. नाही अख्खा कसबा काय नाही, आमचे जे जवळचे 10-15 मित्र होते ते माझ्यावर राहणार. काय आमच्या कसब्यात एक 5-6 बुलेट होते सगळीकडे. 6 जण निघाले की 6-12 जण राहणार आम्ही पुढे. इथनं बागरूला जा, पुण्याला जा, आमच्या देवीला गुड्डापूरला जा, कोल्हापूरला जा. हे सगळे हॉटेलवर यायचे म्हणे तेव्हा सकाळी. कसं होतं माझे मिडल सेंटर होतं ते. कुठं थिएटर मध्ये. आणि त्यावेळी काय सोलापूर एंटरटेनमेंट काय नव्हतं, जास्त काय नव्हतं, फक्त पिक्चर थिएटर. आणि सगळे थिएटर फुल, काय फुल राहणार. आम्ही थिएटर मधले, माझं हॉटेल, त्यामुळे माझ्या सगळ्याशी संपर्क. मग मला फायणार उद्या पिक्चर येणार, मग त्या थिएटरचे 2 तिकीट काढ, ह्या शोचे 2 तिकीट काढ, ह्या उमा मंदिरचे काढ, कल्पनाचे काढ, प्रभातचे काढ, जे आमचे मित्र. मग सगळे तिकीट काढून ठेवणार. त्यावेळी तर अशी परिस्थिती होती, सकाळी 9ला थिएटरात घुसलो तर आम्ही रात्री 12ला बाहेर पडत होतो. त्यावेळी डीएसपी रेंज होतं, रात्री 1 पर्यंत सगळं उघडं, 1:30-2 पर्यंत उघडं, काय कुठं काय बंदच नसतं, सगळं 7-8 उघडं. सगळे खायचं प्यायचं सगळं तिथं उघडच राहणार ना. हॉटेल माझं हॉटेल 12 पर्यंत बंद. 11ला एंट्रोल होणार, 11 एंट्रोल झाले की मग साफसफाई करत 12:30 पर्यंत तसं चालू ठेवायचं. पिक्चर सुटलं की आमची गेट बंद. 12:30-1ला रोज हॉटेल बंद करणार. तोपर्यंत सगळे मित्र बघून माझ्याकडे येणार, मग सगळे मग घरी जाणार. मग आमच्या हॉटेलमध्ये काय तर करायला लावणार, भूक लागली असेल तर. मग ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये 2 गट होते, एक खन्ना गट आणि एक शाखा गट. तुम्ही कुठल्या गटाचे? खन्ना बिना काय संबंध आहे आमचं. शाखा गट बीट नाही, शाखाला मानणार आहे. शाखा म्हणजे धर्मेंद्र. त्यावेळी मी धर्मेंद्रचा चाहता होतो. त्यावेळी कुठलाही पिक्चर लागू दे धर्मेंद्रचं पहिल्यांदा बघायचं. तुम्ही तालीम वगैरे करायचं का? पहिला करत होतो, स्विमिंग करणार, तालीम करणार, वॉकिंग, रनिंग राहणार. मी स्विमर होतो पहिला. सुदेश देशमुख, मी, कोल्हापुरे, आम्ही स्विमर होतो. विश्वनाथ मेलगिरी डायक मारत होते, दोघं मी स्विमिंग करत होतो. विश्वनाथ मेलगिरीचं समुद्र पोल आहे. सुदेश देशमुख मला माहित असेल, आता जे आमदाराचे भाऊ, त्यांनी माझ्यावर होते त्यावेळी. तर डाय मारायला 1 नंबर, 1 नंबर सोलापूर जिल्ह्यामध्ये. काय म्हणता, कुठल्या तलावामध्ये करणार तुम्ही? कल्पना आपलं ह्याच्यामध्ये टँक जो होता ना पार्क चौकात पहिला, मग त्यानंतर तिकडे उद्घाटन झालं शरद पवार साहेबांचे. त्यावेळी पहिला आम्ही स्विमर, त्यांनी उद्घाटन केले. आम्ही तसं 2-3 महिन्यात झालं आम्ही स्विमिंग तिथं चालू केलं. मग त्या ऑलिम्पिक साईजचं चालू झालं, तिथं स्विमिंग जाणार सगळेजण. मग हे सगळं ज्या पद्धतीनं तुम्ही सवयी ठेवल्या, तसं तर तुम्ही चित्रपटाच्या बाबतीमध्ये रसिक होतो. चित्रपट त्यावेळी कसं होतं माहिती आहे का, सकाळचं पोहण्या 8:30 पर्यंत विषय मोकळ, 9 पर्यंत घरी येऊन मग आपल्या कामाला जाणार. इकडे जा, तिकडे जा, हॉटेलला जा, किंवा मार्केट सांगायला मी स्वतः जात होतो. हॉटेलचं मार्केट मी स्वतः सांगत होतो. रात्री बंद करून येत होतो. हॉटेल मार्केट मी स्वतः पिशवी घेऊन घरी घेऊन हॉटेलला घेऊन जात होतो, सायकलीन लावून. अशा परिस्थितीत ना आमचं बालपण, तरुणपण पर्यंत आलो. तरुणपण तर खूप एन्जॉय मध्ये गेलं. तरुणपण एन्जॉय म्हणजे काय, त्यावेळी दंडुकात पहिला होतं घरात. आणि त्यावेळीची प्रथा कशी होती, लवकरच लग्न. माझ्या वयाच्या 21व्या वर्षी माझं लग्न झालं. माझी बायको 15व्या वर्षाची होती. त्यावेळी तिनं 10वी पास झाली होती जस्ट. माझं तेव्हा लग्न झालं.
मला शेवटच्या इयरला मी जेव्हा गेलो मला पहिली मुलगी झाली त्यावेळी एअरला लास्ट इयरला कधी गेलो म्हणजे पहिली मुलगी कॉलेजला घेऊन म्हणजे गेलो कॉलेजमध्ये असताना मुलगी झाली. म्हणजे त्या एन्जॉय फार म्हणजे एकदम म्हणजे काय हा फॅमिली बरोबरच म्हणजे त्यावेळी काय आम्हाला असं बाहेर फिरू देत नव्हते. हा. त्यावेळी आई वडील स्ट्रिक्ट होते लय. बरं आवडता पिक्चर कुठला तुमचा? यादव की बारात त्यावेळेचा यादव की बारात. मी 50 वेळा बघितलं असेल. काय म्हणताय? हो काय आवडलं त्यातलं? वाट काय त्यावेळीच कसं वातावरण तसं होतं भावाचं, कसं भाऊ एकमेकाला लांब गेले कसं एकत्र आले त्यात सुंदर त्याने ठेवण केले सादरीकरण होते. आहे, हो. आमिर खानच्या वडिलांनी ते चांगलं सादरीकरण केलं होतं यादव की बारात मध्ये. ते एक आवडतं. ते एक पिक्चर फार वेळा बघितलो. आणखी राम बलराम एक पिक्चर बघितलो ते एक 7-8 वेळा बघितले असेल. सगळे पिक्चर बघायचे हिरो झाले ना. मध्ये धर्मेंद्र आवडायचे, हिरोईन मध्ये शर्मिला टागोर एकच. एकच अरे, म्हणजे आवडायची म्हणजे आम्ही चाहते हो. पहिला पिक्चर बघायला जायचं. आणि आवर्जून गाणं म्हणाचं म्हटलं तर कुठलं म्हणाल? धर्मेंद्रच म्हणेन मी कुठलं म्हणायचं ते. हा खरं असं दुसरं कुठलं येणार नाही मला. आणि आता ते मी विसरले ते. हा. आता लागलं तर नक्की म्हणतो. म्हणजे आठवतं ते. आठवतं त्याच्या पूर्ण गाणं म्हणतो मी. अरे बापरे. हा आता ते धर्मात्मा पिक्चर मधलं क्या नाही रेशमा म्हणून गाणं आहे की हा त्यावेळी मी कॉलेजमध्ये युआर असताना जीएस शाळेत कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मी म्हणलो होतो हे गाणं. हे गाणं रेशमा म्हणून. आता असं म्हणता येत नाही हा. आता ते गाणं लागलं की पूर्ण गाणं म्हणतो मी त्याच्याबरोबर. कारण त्यावेळची वेळ वेगळीच गोष्ट होती ना. वेगळीच असते. हा, पण वेगळंच ह्या होतं ते. मैत्रीमध्ये तुमच्या आमदार देशमुखांचा अभाव क्वचितच त्यांची दिसतो. माझी मैत्री झाली असं भेटणं वगैरे पहिल्यापासून जाणं येणं. देशमुखाच्या घरी मी सुदेशमुळे जातच होतो ना. हो. त्यामुळे त्यांची आमची मैत्री झाली. आमची मैत्री म्हणजे गाठभेट पडणं एवढंच. हा ओळख झाली मग आम्ही बसवायला बोलावलं करायला. मग माझ्या घरी येणं मी त्यांच्या घरी जाणं भेटणं. मग 2002ला जेव्हा इलेक्शन लागले तेव्हा 3चे प्रभाग होते. तेव्हा देशमुखांना तिकीट दिलं होतं 2002ला कुठल्या बीजेपीकडनं 26 प्रभाग मधनं. मागत होते का दिलं होतं? मागितले होते. मागितलं होतं. हा. हा मागितले होते त्यावेळी त्याने तिथं नको म्हणले उभारायला. हा. काय झालं? कसब्यातून? नाही 26 नंबर प्रभाग म्हणून 26 म्हणजे ते कुठला आला लक्ष्मी तो? त्यांचं राहायचंच हो, एरिया हो, हो, सगळं. हो. तो. शुक्रवार पेठ ते गुरुवार त्यांचंच एरिया ते. हम्म. काय कोणाटो तरी घेतले नाही का मिळाले नाही का तरी नको म्हणले हे मला माहित नाही. खरं तरी त्यावेळी उभारले नाही. त्यांचं नशीब बघा 2004ला आमदार झाले. पण 1997 ला तुम्ही नगरसेवक झालो, बरोबर आहे? 97 ला जेव्हा सभागृहात पहिल्यांदा गेलो, कसब्याचं प्रतिनिधित्व केलं तुम्ही, बरोबर आहे? कोण कोण होते सभागृहात? काँग्रेसकडनं बेरिया साहेब होते. मी बेरिया साहेबाच्या हाताखाली काम केलो. आणि त्यावेळी सगळे दिग्गज होते. हो काय आता मला तेवढं तुम्ही नाव सगळे पटपट होते. संजय गंडीला मदत केली संजय तुम्ही? गडी माझ्यावर होते. बेरिया- बेरिया होते. तुकाराम गोळी होते. भांडेकर होते. मोतीलाल दंडी होते. पुंजाळ होते. पुंजाळ सर होते. पुंजाळ सर नाही पुंजाळ सर सिनियर आम्हाला. पात्रे साहेब पुंजाळ सर सिनियर. हा. आणि पात्रे सरांची माझी ओळख कसं 92ला आमची मावशी होती मसरे. हा. त्यावेळी त्यांच्यावर जात होतो मी काम करायला. बर. त्यावेळी ओळख झाली त्यांची. अच्छा. हा त्यावेळी पुंजाळ सरांची ओळख झाली. हा. त्या ह्याच्यामध्ये शिरले की सगळ्याची आम्हाला सवयच पण होत. तुम्ही राजकारण, पक्षीय राजकारण करत असताना नगरसेवक म्हणून झाल्यानंतर कुठल्या पदाकडे तुम्ही फोकस करून बघितलं नाही का? तर कोठ्यांची अडचण व्हायची का तुम्हाला? नाही 2002ला मला स्टँडिंग एमडी पद मिळायचं शब्द शिंदे साहेबांनी शब्द दिलं होतं. पण 97चा विचार आणि करू. 97 पासून 2002 2002 पर्यंत हा. मला 97 माई नवीला तिकीट मिळालं. हो. त्यावेळी कोटे पिटेचा काय आपला संबंध आहे म्हणजे त्यांनी कधी अडवलं नाहीत काय नाही आपल्याला. मी त्यांच्याकडे जात होतो भेटत होतो सगळं आमचं हा. चालणार. खरं मी त्यांच्यावर जेव्हा कोटे साहेबावर गेलो मला कुठल्या गोष्टीची अडचण आली नाही. हा. पा बिचारे स्वर्गात गेले. कधी तुम्ही पदासाठी का गडबड झालेली दिसत नाही किंवा चर्चेत आलेलं दिसत नाही माध्यमात? फक्त एकदाच झालं ते हा. क्रॉपच्या वेळी 2017-12ला. हा. 12ला जेव्हा क्रॉपचं आलं हा. त्यावेळी माझं नाव आलं होतं वरनं. हम्म. आल्यानंतर मला शिंदे साहेबांनी काय म्हटलं तुम्ही जाऊन कोटे साहेबांना भेटा. तुमचं नाव पाठवलेलं आहे क्रॉप नगरसेवक म्हणून तुम्ही कोटेना भेटा. हम्म. ठीक आहे म्हणून गेलो भेटायला. त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती 12ला. हम्म. गेल्यानंतर कोटे साहेब म्हणले तुमचं नावच नाही.
म्हटलं साहेबांनी मला सांगितलं की तू माझं नाव पाठवलं म्हणून. नाही, कुमारवालेचं नाव म्हणले मला. जंबल झालं त्यांना. मी साहेबांना फोन लावलो, कोटे साहेब असं म्हणाले. बघा मी मग फोन दिलो, त्यांनी बोलले नाही मग हा वाले प्रकाश वालेचं नाव आहे. असं झालं. मग इन बिटवीन कोटे साहेबांनी ते रत्तलेम मधले क्रॉप्टला घेतले की राजा खराडे. त्यावेळी माझा नंबर, मी काँग्रेसचा असून मला 4था नंबरवर टाकले. बाकीचे 3 जण झाले मतदानामध्ये. 3 जण मतदान, 3 जण निवडून 4थं मला टाकले जास्त. मग त्यामध्ये मला एकूण त्यावेळी 17 मतदार पाहिजे. त्यापैकी 9 मतदार मला दिले काँग्रेसचे आणि 8 मतदार मला 4 RPI आणि मार्क्सवादीचे 4 दिले. त्यावेळी 4 होते त्यांच्या दोघांचे. मी म्हणलो साहेब त्यांची मला ओळख करून द्या, काय तर हे करा, माझी ओळख नाही, मी कसं बोलू त्यांना. म्हणजे नगरसेवक होतो, ओळखतो थोडा, तुम्ही मला जमून द्या, तुमच्या तुम्ही बघायचं म्हणलं ते. मग हे एक दृष्टिकोन काय झालं की हे मला पार्टनर आहेत, हे तुमच्या लक्षात आलं. मग शिंदे साहेबांना फोन करून सांगितलो की साहेब असं असं आहे, मी विड्रॉल करणार आहे म्हणलो. 2 विड्रॉल केलो. साहेब काय म्हणाले? त्यांनी सांगितले विड्रॉल करा म्हटले तुम्ही विड्रॉल करा. मग महेश कोटे साहेब तिथे आलते, मी तुम्हाला निवडून आणतो, मी जबाबदारी घेतो, सगळं मी बघतो, काळजी करू नका. खरं मी विड्रॉल केलं होतं त्यावेळी, शब्द होते म्हणून. ह्या दरम्यान याच्यामध्ये तुमच्याकडे अध्यक्षपदाची देखील साहेबांनी जबाबदारी दिली. 2017ला काय झालं, 2014ला काँग्रेसची सत्ता गेली, 2017ला महापालिका आपल्या हातून गेली. त्यावेळी 12 का 14 नगरसेवक आले. मग अध्यक्षसाठी साहेबांना एक माणूस पाहिजे होता. तरी काय मला म्हणलेली गोष्ट त्यांनी, सगळं देवाला माहित. तरी म्हणलं 10 जण विचारू, प्रकाश सगळे नको म्हणालेत, तू घे. मी पण नको म्हणत होतो, कारण मी 2015ला सिद्धेश्वर बँकेत चेअरमन झालतो डिसेंबरला. आणि मी इकडं बँकेचं चेअरमन आणि इकडं काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष, तिथं पक्ष सत्तेत नाही. आणि त्यावेळी पणन सहकार मंत्री आमचे बापू होते. हे सगळं कॉम्बिनेशन चालत नाही ना कुठं. मी उभारायचं की नाही म्हणजे घ्यायचं की नाही हे ह्याच्यात होतो. त्यावेळी शिवधारे साहेब म्हणले मला, नाही तुम्ही घ्या ते पद, मीच भारतीय जनता पार्टीमध्ये जातो म्हणून. शिवधारे साहेब त्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन यांचा प्रचार केले 19ला, बापूंचा प्रचार केला. तुम्ही मग मी काँग्रेसचा अध्यक्ष झालो. मग साहेबांना म्हणलो होतो साहेब म्हणलो. मग 7 वर्ष मी कंटिन्यू होतो 24 पर्यंत. पण अध्यक्ष मला एक विचारायचं, म्हणजे तुमचा अनुभव जाणगा 7 वर्षाचा, की पक्षवाढीसाठी किंवा कार्यकर्त्यांचा सन्मानासाठी नेहमीच वाले झडताना, झगडताना आणि प्रयत्न करताना दिसून आले. आता ते दिसून येत नाही अभावाने. कसं माहिती आहे का, मी ज्यावेळी अध्यक्ष झालो त्यावेळी आमच्याकडे मीडिया होते. परकी पडला म्हणून आमचे मीडिया प्रमुख आहेत. जस्ट माझी त्यांची ओळख झाली गेल्यावरच. आमचे पोस्ट टाकणार मोदीच्या विरोधात, त्यांच्या विरोधात वगैरे. आम्ही मोदी साहेबांच्या विरोधात पोस्ट टाकले की आम्हाला गद्दार म्हणून येणार. गद्दार, तुम्ही गद्दारी करायला भारताची. अरे तरी जे त्यांच्या हातनं जे चुका घडते ते आम्ही पकडणारच की काँग्रेसवाले. मग त्यांच्या विरोधात आम्ही बोलणार, हे गद्दार आहेत, त्यांनी गद्दार आहेत म्हणणार. असं आमची परिस्थिती आहे. आमच्या काँग्रेस भवन मध्ये 50 लोक त्यावेळी ते हे नव्हते, 50 लोक येत नव्हते. त्यावेळी मी स्वतः दिवसभर रात्रभर बसून सगळ्याला फोन करून त्यावेळी मला साथ दिले आमचे आता सध्या असले नरोटे साहेब, मेकाले साहेब. मेकाले ते तुमचं नाव मला माहिती नाही, काका म्हणतो मी, किसन मेकाले काका. हे त्यांनी मला सहकार्य केले. आणि भारत जाधव म्हणून होता, त्यांनी सहकार्य केले. आणि एक 7-8 जण जे जिथं ज्येष्ठ होते ते फोन करून सगळ्याला बोलून मग आमचे गँग तयार झाली. मग मोठा मी हे खेळ केलं. म्हणजे गँग तयार करण्यामध्ये तुम्ही तरबेज. गँग म्हणजे संघटनासाठी स्वतःचा असं. हो, आम्ही पहिल्यांदा मी आंदोलन केलं त्यावेळी 10-15 जणच. शेवटचं आंदोलन केलं 100 जण होते. क्या बात आहे. ह्याच्यात सुद्धा फरक आहे ना, अंतर आहे. हो. आणि मी 7 वर्षामध्ये कमीत कमी नाही म्हणलं तरी 150 आंदोलन केलं. 150 आंदोलन खतरनाक सरकारच्या विरोधात. माझ्यावर 92 केसेस होते. मी थोडक्यातच विचारतो, थोडक्यातच उत्तर द्या. काँग्रेस आता का सोडायला लागलेत? सोडालेत माझा प्रश्न नाही तो. मी राजीनामा दिलाय. काँग्रेसचा राजीनामा का दिलो मी? मला शहर उत्तरचं तिकीट देतो म्हटले होते. मला माझं जे सर्वे निघालं
सर्वे केले होते. कोण केलं होतं? कोण केले ते मला माहित नाही. माझं तसं एक मला रिपोर्ट आला. हम्म. ते रिपोर्ट होतं अकोल्याचं. हम्म. मग ते रिपोर्ट त्याला फोन करून मागून घेतलं मी, काय काय ते मला. त्यामुळे माझं 2 नंबर माझं नाव होतं. 1 नंबर देशमुख साहेबाचं, 2 नंबर माझं. म्हणजे दोघांमध्ये मताचं डिफरन्स 0.10% होतं. अरे बापरे. म्हणजे मी काय विचार केला, ह्याच्यात मी सहज मारू शकतो. नवीन चेहरा होता बघा त्यामुळं. आणि इन बिटवीन मी 2 महिनेभर काम केलं सगळीकडे फिरून. म्हणजे बांधणी केली. पूर्ण बांधले. कुठून? कोंडी, केगाव. केगाव, कोंडी झालं, खेड पासून ते इकडच बिडी गुरुकुल पर्यंत अध्यक्ष होतो. ते बांधणीत मला मदत बी झाली. पूर्ण शहराचं बघत होतो. त्यामध्ये करत करत मी जेवढे 298 बूथ आहेत, 298ला 5-5 जणांचे ग्रुप तयार केलो त्यावेळी. म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे साहेबांसाठी तयार करायचा प्रयत्न केलो, सक्सेस झालं नाही. खरं मतदान जे 19ला आमच्या इथं जे झालं ते जरा वाढ निघाला. तेवढंच मी समाधान. आम्हाला 1000-2000 मिळालं तरी मी वाढ समाधान होतो. त्यावेळी एवढी परिस्थिती बिकट 14ला आणि 19ला आणि आता परवा तेही आले. ह्याच्यामध्ये अक्षरशः दिवस रात्र केलं मी चेतन नरोटे साहेबांना निवडून आलो. तर काय बॅड लक, आमचं नशीब वाईट होतं की साहेबांच्या नशिबात नव्हतं. पक्षाकडे मागणी केली होती तुम्ही? मी मागणी केली होती की का बरं आमदारकीची. का बरं? मला यांनी देतो म्हणले होते. देतो म्हणल्यावर ठीक झालं. माझ्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 1 महिना 2 महिने अगोदर काम चालू केले. मी काम चालू केलो. मला कळी नाही इकडं राष्ट्रवादी सुद्धा काम करलेलं आहे, इकडे काँग्रेस बी काम करू लागले. तिकीट कुणाला देणार आहेत? मी जाऊन विचार, तुम्हालाच आहेत, तुम्ही काळजी तुम्हालाच मिळेल असं म्हणले होते. काम केलं. मग अचानकच माझं तिकीट कट झालं. तरी पण तुम्ही उमेदवारी नॉमिनेशन भरलो की मी उभारायचं ठरलो होतो. मग काही समाजाचे वरिष्ठ लोक आले आमचे, म्हणजे जे मी मानतो ते लोक, शिवदारे साहेब म्हणा, औसेकर महाराज म्हणा. कुठे बसलो होतो? आम्ही एका ठिकाणी बसलो होते. कुठे बसलो? मी पाठिंबा, मला माहित आहे. मी तुम्हाला माहिती आहे, राहू दे तुमच्यापर्यंत. मी त्यांचं नाव घेणार नाही कुणाचं. जे माझ्या जवळचे त्यांचेच नाव घेईन. मसरे होते, ते मला रिक्वेस्ट केले सगळेजण की तुम्ही एक लक्षात घ्या, बाहेर पडा. मी तुम्हाला प्रश्न विचारलेला की तुमचे जीवाभावाचे एक मित्र होते आणि आमदार देशमुख, हे तुमची मैत्री होतीच, खरीच होतीच अगदी. म्हणजे तुमच्या मैत्रीचे आता सुद्धा आहे. आताही आहे. हो, आताही आहे. परवा त्यांनी ते लोकमत आपलं ट्रस्टी अध्यक्ष झाले की माणिक चौक आजोबा, मी जाऊन सत्कार करून आलो त्यांचा. नाही, मी तिकडे येतोच तुमच्या मैत्रीवर पुन्हा. पण तुमची मैत्री एवढी गाडी असताना तुम्ही तुमचं नॉमिनेशन ठेवलाच का? नॉमिनेशन भरलो होतो, ठेवलं नाही, विड्रॉल केलो. का? मला का काँग्रेस कमिटीसाठी दाखवण्यासाठी मी उभारणार असं दाखवलो. कोटे साहेबांनी मला फार रिक्वेस्ट केले त्यावेळी. त्यांनी शिंदे साहेबांना सांगितले, ताईंना सांगितले. मी कुणाचं ऐकलं नव्हतं. उभारायचं म्हणजे ठरवलंच होतं, एकदा उभारायचं ठरवलंच होतं. असं ठरवल्यानंतर जेव्हा आता एका समाजात वावरत असताना, एका ह्याच्यामध्ये वावरत असताना कुणाचं तर ऐकायला पाहिजे. आपलंच खरेपणा रेटाचं प्रमाण नसतं. ऐकण्याच्या मध्ये तुम्हाला खूप भावनिक केलं आणि तुमच्या गुरुची शपथ घातली. आजी असं काय नाहीये. असं काय झालं? मला सगळ्या मित्रांनी माझे जे ते सगळेजण मला रिक्वेस्ट केले की पक्षाचं असलंच तर वेगळं राहिलं असतं, अपक्ष तू उभार नको. रिक्वेस्ट केल्यानंतर मी बाहेर. ते योग्य. लगेच मी विड्रॉल केलो. कुणाचं एक शब्द नाही, कुणात चर्चा केली नाही, काय नाही, जाऊन विड्रॉल केलो. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी येऊन काँग्रेसचा राजीनामा दिलो. नाराजी कोणावर आहे? माझं पक्षावर नाराजी आहे, शिंदे साहेबावर नाही. नेतृत्वावर? शिंदे साहेबावर तर अजिबात नाराज नाही. पक्षाच्या कार्यपद्धतीवर माझा विरोध आहे. जिथं शिंदे साहेब सुद्धा चालत नाही, वर काही ठिकाणी चालले गेलं नाही. मला प्रूफ आहे, 7 वर्षामध्ये बघितलं मी. का असल्या वेळी जर असं जर कसं आहे, साहेबांचं मन मोठं आहे, त्यांनी मोठे आहेत, त्यांनी ते केलं. आणि इथं मला गळचापी उरलं खाली, सोडून दिले विषय. आणि माझं सर्व शिंदे साहेबच होते. तर मी पक्षाच्या मिटिंगला सुद्धा जात नव्हतो. वर मुंबईला कधी जात नव्हतो. उलट शिंदे साहेब म्हणले तसं नसतं हो, जात जाऊ तुम्ही अध्यक्ष आहे म्हणले. मग मिटिंगला जायला चालू केलं. वर्षभर तर पहिला गेलोच नाही. माझं पक्ष म्हणजे शिंदे साहेब असं होतं त्यावेळी. आता मित्राला तुम्ही वाट मोकळी करून दिल्यानंतर मित्रांनीही तुम्हाला शब्द दिलाय? नाही, शब्द वगैरे काय नाही आहे. मी विड्रॉल केल्यानंतर तरी कोटे बी आले, त्यांनी पण मला भेटायला आले.
दोघं भेटायला खोटं बोलत नाही. नाही, पण तुम्ही शब्द घेतला असेल काय तर. नाही त्यावेळी त्यांच्यासमोर जे घडलं मला माहित नाही, कारण माझ्यासमोर मी काय बोललो नाही त्यांना. तुम्ही आमदार साहेबांकडून काही शब्द घेतला असेल? नाही, मित्रामध्ये Bargaining झाले असेल? मित्रामध्ये कुठलाही शब्द घेतला नाही मी. मैत्रीमध्ये शब्दच नाही? नाही, मैत्री आहे आमची, निथळ मैत्री आहे. निथळ उद्या कळकळणारी भविष्यामध्ये मैत्री आहे. उद्या भविष्यामध्ये मुलाला जर का उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होणार नाहीत वाले? उमेदवारी हे बघा, हा पक्षाचा विषय आहे. कुणाला तिकीट देतील काय नाही हे पक्ष ठरवेल आणि तिथे स्थानिक आमदार ठरवतील. आम्ही मागासारखं पक्षाला तिकीट मागणार, दिले ठीक आहे, नाही तर पक्षावर एकूप राहणार. परत बाहेर पडणार की परत? पक्षावर मी कधी बाहेर पडलो नाही, ध्यानात घ्या तुम्ही. आता मी जेव्हा RSS बीजेपी मध्ये होतो, कट्टर बीजेपी होतो, जेव्हा मला त्रास झाला तेव्हा बाहेर पडलो. आणि ज्यावेळी काँग्रेसमध्ये तर 42 वर्ष काम केलं एकनिष्ठ, कुणाशी गद्दारी केली नाही. बॅकडोअरनी याला आवडेल का? कुठल्याही बाजूला मी त्यांच्यापर्यंत त्रास दिला नाही. आणि मला आवडलं नाही, मी त्यांना विचारलं मी राजीनामा देणार आहे म्हणून. साहेबाला मी नाही, त्यांना मी सहज जाऊन राजीनामा दिलो, अध्यक्षपाशी नमस्कार करून बाहेर पडलो. ज्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला आणि बीजेपी वाशी झालात त्यावेळेस मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, सन्मान मिळेल का? मिळाला सन्मान? मी गेलोच नाही तर काय सन्मान म्हणून, फक्त आमदारलाच भेटतो. मला तरी बोलतेच करते म्हणजे तुमच्यासाठी पंतप्रधान मोदी म्हणजे देशमुख, माझं स्वभाव तसं मुख्यमंत्री आहे. म्हणजे एक सेकंद, फडणवीस माझं म्हणजे स्वभाव देशमुख. तसं आहे. इथं शिंदे साहेबाला कसं मानलो हम्म, कायमचं, हम्म. तसं देशमुख. म्हणजे त्यांच्या एकूण कार्यपद्धती त्यांच्या कार्यपद्धतीपेक्षा देशमुख. म्हणजे समाधानी आहात? मी आजच्या घडील तर समाधानी आहे. म्हणजे पक्षाचं धोरण, नीती ते तरी बघायचं, जे काय असेल ते तुम्ही तरी आमच्यावर जर काय सोपवलंय की वाले साहेब तुम्ही हे करा, नाही सोपवले मला होते. त्याने अण्णा म्हणतात, सोपवले होते अण्णा की तुम्ही हे करा म्हणलं की मी करणार. जबाबदारी सोपवली होते मी तुमच्यावर. केलेलं आहे. केली, त्यांचं काही अगदी बी चोख बजावली, चोख चोख. गद्दारी नाही. गेली अनेक वर्षापासून असलेली परंपरा तुम्ही खंडित पाडली, हो बरोबर आहे ना? हो, मला हे बघा, मी सांगितलं एकदा, मी कुठेही जाऊ दे एकनिष्ठ असतो, कुणाशी गद्दार केलंय, मित्रत्वात मध्ये नाही, कुठेही नाही. जिथं काम करायचं सद्विवेक बुद्धीनेच करायचं. प्रकाश वालेंना महापालिकेमध्ये बॅकडोर एंट्री आवडेल का? मी उभारणारच नाही, आता इलेक्शन करणारच नाही मी. तुम्ही म्हणजे बॅकडोर पण नाही, फ्रंट पण नाही, काहीच नाही. मुलासाठी जे काय असेल ते आता मुलासाठी. मुलगा इंटरेस्टेड आहे म्हणून, हो माझी बी इच्छा तरी नाही. हो आमच्या घरात कोण नाही, आमची बायको बी नाही म्हणते त्याला उभा करायचं. हा त्याच्या मनात लय खुदखुदी आहे मी उभारणार म्हणून. हा. नको म्हणतो तर धंदा पाणी कर नाही, म्हणलं. पण एक लक्षात घ्या, तुमच्या केवळ राजकीय डावामुळे किंवा प्रवेशामुळे कसब्याचं राजकारण बदललंय, हे मान्य करताय का? बदललंय म्हणण्यापेक्षा मी जे निष्ठा देऊन काम करत होतो तिथं काँग्रेस जिवंत होतं. माझ्या एवढ्या भागामध्ये काँग्रेसला चांगले मत मिळत होते. ज्यावेळी साहेब निवडून येत होते 9ला, 14-9, 4 जेव्हा इलेक्शन झाले, तुम्ही हे उत्तर कसबा म्हणजे हे म्हणजे भाग ते बघा, दिवस. शहर उत्तरचं बघा. हो हो. मी म्हणजे काँग्रेसला एक उभारी देण्याचं काम तुम्ही त्यावेळेस त्यावेळी केलं. सुद्धा शिंदे साहेबांचा प्रचार प्रचार प्रमुख होते. शहर उत्तरचं. मला असंही कळलं की बाबुरावांना मला विश्वास घेतले होते. नाही, बाबुराव अण्णा बरोबर तुमची भांडणही झाली होती म्हणतात. भांडण झालं नव्हते, हा. भांडण वाद झाला होता. वाद झाला होता. काय होता वाद? वाद म्हणजे कसं जातीवाचक उल्लेख. कसंच काय तर झालं होतं, मी लक्षात नाही येते आता. हा. तर मी शिंदे साहेबांसाठी बोललो होतो त्यांना. म्हणजे तुमचं म्हणणं असं होतं की जातीवाचक उल्लेख करून बोलू नका, जे असेल ते आपण व्यवस्थित बोलू. बाबुरावांनाशी नाही, हा. त्यांच्या मोठ्या मुलाशी, महादेवांना महादेवांशी नाही, असं म्हणजे बोलताना तरी बोलले गेलं. हे सगळं बघितल्यानंतर एक 30-40 वर्षाचा प्रवास आहे तुमचा राजकीय सामाजिक ह्याच्यामध्ये. हो. किती बदल झालाय हो? 50 वर्ष माझं 65 चालू आहे. किती बदल झालाय राजकारण. आता राजकारण राहिलं नाही, कमर्शियल झाले. कमर्शियल, पूर्ण कमर्शियल. समोरचा मतदार मला मतदान करते की नाही मला माहित नाही. तो मतदार माझ्याकडे येते, उद्या तुम्ही माझ्या अपोजिट असेल तुमच्याकडे येईल, दुसरा कोण अपोजिट येईल त्याच्याकडे येईल, सांगता येत नाही, परिस्थिती बिकट आहे. आजच्या तरुणाला काय सांगू? आजच्या तरुणांना एकच विनंती करतो की ज्याच्यामुळं आपलं उद्धार होईल, आपलं शिक्षण होईल, आपल्या तरुणांचं भरभराटी होईल, अशा ह्यालाच तुम्ही मदत करा. राजकारण या विषयावर तरुणांनी तर राजकारणात यायलाच पाहिजे.
किती दिवस आम्ही आता आमचे 60-65 लागले, आम्ही रिटायर व्हायलाच पाहिजे. जे तरुण आहेत त्यांनी राजकारणात यायलाच पाहिजे. त्या ह्या राजकारणामध्ये नवीन नवीन काहीतरी आपण घडवावं. लोकांची सेवा करण्याची तुम्हाला ही संधी आहे, सेवा करावी. सेवा करावी. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर एक प्रश्न तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही. सुशील कुमार शिंदे ही व्यक्ती कशी आहे? मी तुला मगाशीच म्हटलं, शिंदे साहेबांबद्दल मला एकही शब्द बोलायचे, नो डाऊट देव माणूस आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना किंवा राजकारण करत आज असताना सुद्धा किती नेत्यांचा संपर्क आला? मी कुणाकडे जात नव्हतो. मी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलो, माझं सर्वस्व शिंदे. शिंदे एकच शिंदे. एकच. मी कुणाकडे सुद्धा जात नव्हतो. मी शिंदे साहेब मला सांगितले तरी सुद्धा म्हणणं माझं तुम्हीच, मी कुणाकडे जात नाही. म्हणजे जिथं जाईल तिथं आपण एकनिष्ठे आणि प्रामाणिकपणे काम केलोय, म्हणूनच आजपर्यंत वाले हे तितक्याच जोमाने आणि ताकदीने आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये मैत्री ही राजकारणामध्ये डावपेच बदलणारी ठरते का ठरवते का घडवते, हा येणारा काळच ठरवणार आहे. पण वालेंच्या एकूण प्रवासावर जर का लक्ष घातलं तर वाले हे जिंदा दिलं होते. वालेंनी आयुष्य जगलं आणि जगत असताना मैत्री देखील तितक्याच प्रामाणिकपणे केली. मैत्रीबरोबर त्यांनी नेतृत्वही तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे त्यांनी स्वीकारलं. आज येणाऱ्या ह्या सगळ्या घडामोडीनंतर तरुणाला देखील राजकारणामध्ये येण्याचा संदेश देत असताना वाले हे नेहमीच म्हणतात की प्रामाणिकपणा हा माणसामध्ये असलाच पाहिजे आणि तो टिकलाच पाहिजे. वाले साहेब, तुम्ही आलात, अगदी बारीक 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 गोष्टी सांगितलात, पण छान सांगितलात. तुमचा प्रवासही आम्हाला आवडला, तुमची ओळखही आम्हाला आवडली. आणि वाले हे पडद्यामागचे किती खडतर परिश्रम करून किंवा कष्ट करून आलेत हे सगळ्यात दिसलं बरं का? महत्त्वाचं सांगतो, राजकारणमध्ये माझे कोण नव्हते, वडील नव्हते, भाऊ बहीण कोण होते. म्हणजे मीच वारसा हक्क राजकारण- कोणी कोणी नव्हता. नव्हतं. मीच आणि मीच. आरशासमोर उभारून मीच आणि मीच हा माझा वारसा आणि हाच माझं अस्तित्व सांगणारे हेच ते वाले. वाले साहेब, धन्यवाद. आभारी आहे. आपण स्वच्छ मनाने आमचं मुलाखत घेतलात, बरं वाटलं जरा. आणि असंच आपलं सर्वांचं प्रेम राहावं ही विनंती. स्वच्छ मनाने म्हणजे काय आम्ही दूषित आहे का वाले साहेब? स्वच्छ मनाने म्हणजे कुठेही आड न जाता. नितीन पात्रेशी बोलायचं लय गट लागतंय पण